दादा तुम्ही काही करू शकता, पोलीस स्टेशनमध्ये येऊन घोरपडे साहेबांना मारू शकता, तर छोट्या मोठ्या चोराला तुम्ही कधीही मारू शकता. तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. अहो अहो कांबळे साहेब, अहो मी काय बी केलं नाही, तुम्हाला तर समजा माहिती आहे. अहो ऐका, मला काय माहीत नाही, मी तिकडे निवांत आराम करतो, मी इथे नाहीच आहे. अहो कांबळे साहेब, अहो मला एकट्याला सोडून जाऊ नका. अहो कांबळे साहेब. बर चल, तुला आपण एक चान्स देऊन बघू. राधकाकडनं तू 10 लाख चोरलीस आणि ते जुगारात हारलास, बरोबर? होय. मग ते 10 लाख कुठल्या अड्ड्यावर हारलास? काय तारीख होती आठवते का? हे बघ, मला इथले सगळे अड्डे माहिती आहेत. हा, हे बघा, तुझ्याकडं फक्त 2च ऑप्शन आहेत. तू चोरलेले 10 लाख रुपये कुठे आहेत ते सांगायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये मॅनेज करायचे, नाहीतर तुझं काही खरं नाही. बोल, काय करतो? बोल. अरे बोल ना. तुझ्या तर आता बोल बोल ना. बोल, ऐकतोय मी. बोल. असं नाही ऐकणार तुझ्या तर. बोल. सांगायला सांगायला मैं सांगायला मैं समजा सांगतो. मैं समजा खरं खरं सांगाय. बोल. साईडला हो, फ्रीज उघडायचा आहे मला. उघड की मग. मला तू उघडलेला फ्रीज बघायचा आहे. काल आम्हाला न सांगता फ्रीज लॉक करून गेलेलीस ना? काय ठेवलंय आतमध्ये? सोनं, चांदी, का हिरे मोती? बया, तुला बी जोक बिक करता येतात काय? ये बघ, खानावळीच्या खर्चावर का नाही कंट्रोल असाय पाहिजे, म्हणून ही मेथड वापरली आम्ही. हा, आणि तसं बी फ्रीज खानावळ सुरू झाल्यानंतर खानावळीच्या पैशात नाही घेतलाय. तेव्हा खानावळीची मालकीन म्हणून त्याचं काय करायचं हे मी ठरवू शकते. फ्रीज मध्ये घरचं सामान बी असतंय. आईला कधी कधी पित्त होतं, गार दूध द्यावं लागतं, नाही तर तिची घालमेल होती. तेव्हा जर फ्रीज लॉक असेल तर मी लॉक तोडून टाकी ना. आसमे, अगं तसं काही झालं नाही ना. मग तू जा आता, जा जा आसमे. आके, तुला एक्स्ट्रा फोडणी आणि एक्स्ट्रा कोथिंबीर चिरून ठेवायला सांगली होती, ती केलीस काय? वय, ती बघ ठेवली. हा बर बर. हा मग तू बाहेर जा आता, जरा आराम कर थोडा. हा, किंवा तू बाहेरचं काहीतरी काम बघ, मी घेतलं बघ की. हा, जा. हा, इथं पण जा. आवो, जरा ते डबे घेऊन येता काय?
काय कांबळे, रात्रीतून काय त्रास वगैरे नाही दिला नेने? मला काय माहित नाही आणि आवाज पण नाही आला, मी तिकडे होतो ना. बोल. अरे ही रात्री काही गडबड वगैरे नाही केली ना? नाही, काय बी गडबड केली नाही. उतरले असेल याची. मी याला जामिनावर सोडवायला आलोय. अरे बाप, लय सुपर फास्ट काम आहे काय तुमचं? वकील बिकील लगेच? हा अरे वा. वकील साहेब, याने काल दारूच्या नशेमध्ये लय धिंगाणा केलाय पोलीस स्टेशन मध्ये. तुम्हाला काय वाटलं इतक्या सहजासहजी मी याला सोडीन? हा, घोरपडे साहेब, मी निशीला सोडवायला आलोच नाही. मी तर या चोराला सोडवायला आलो. काय? म्हणजे याला देणार आहे तुम्ही? मग याचं काय? त्याचं काय? त्याला निर्मला मॅडम सोडवतील की. तसंही काल रात्री या घरी आला नाही म्हणून निर्मला मॅडमनी शोधाशोध सुरू केलीच असेल. येतीलच त्या इकडे. घोरपडे साहेब, गुड मॉर्निंग. चल रे, ये इकडे सहाय्य कर. चला, माझं काम झालं बरं का निशी. निर्मला मॅडम येऊन तुला सोडवतील. चल. कांबळे साहेब, मला आठवतंय का? नाही, मागच्या वेळी घोरपडे साहेब रजेवर होते तेव्हा निशीला असंच लॉकअप मध्ये टाकलेलं. आठवतंय ना? तेव्हा निर्मला मॅडम लई चिडल्या होत्या नाही? अहो, इथं पोलीस चौकीत येऊन किती कालवा केला होता त्यांनी, आठवतंय की नाही? हो, माहिती आहे ना. कांबळे, आपण निशिला ऑन रेकॉर्ड अटॅक नाही केलाय ना? नाही, मी आता पेपर बनवतो ना. कशाला ते? अजिबात बनवू नका. चांगलं पोरग आहे ते. हा, चांगलं घरातला पोरगा दिसतोय तो. आपला माणूस आहे. तुम्हीच तर बोललात ना साहेब. कांबळे, सांगितलं तेवढं काम करा ना. कशाला तोंडाची वाप काय घालवता? हा, आपली माणसं आहे ती. हा, वकील साहेब, घेऊन जा तुम्ही दोघांनी. हा, धन्यवाद. चोराला जामिनावर सोडवलंय. हे गोपीनाथला सांगायला पाहिजे. साहेब, कुठे चाललाय? काय नाही, आपलं कोणाला फोन करायलाय काय? ते आपलं ते हा, नाही ते काही नाही, गोप्याला. हा, गोपीनाथ आणि यामिनीचा फोन आम्ही टॅप केलाय बरं का. तेव्हा चोर बाहेर गेल्याचं चुकून बी त्यांना कळलं तर तुमचं काय खरं नाही. आणि बरं का घोरपडे साहेब, राधाक्काला अटक करताना तुम्ही जी काय गडबड केलेली, जे काही नियम मोडलेले ना, ते समजा बाहेर येणार
तुम्ही आज जाणार. घोरपडे, तुम्ही आजवर केलेला घोळ, घेतलेली लाच, या सगळ्याचा लेखी रेकॉर्ड आहे माझ्याकडे. नाही, तुम्हाला खोटं वाटत असेल म्हणून सांगतोय. ते शहाच्या केसमध्ये घेतलेले 5 लाख रुपये माहिती आहेत मला. सुखानं श्वास घ्यायचा असेल ना तर माझ्याशी सरळानंच वागायचं. प्रेमानं सांगालोय, प्रेमानं ऐकायचं, काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. आणि तू याच्या जीवावर नाचत होतास वय? याच्या चल, तू बाहेर चल, दाखवतो तुला. काल ट्रेलर दाखवलाय, आज अख्खा पिक्चर दाखवतो. चल चल रे. या 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 भरपूर मिळाले. हा या ही तर शिवून द्या डबी. हा बेस्ट आहे. अर्चू बेटा, ए अर्चू बेटा, आसमी कुठं आहे ग? आते जरा बोलू दिस काय बाहेर तिला? नाही राहू दे, मी छाट मारते. आसमे, आसमे, आसमे. काय आहे? आज तू डबे पोचवायला जाणार आहेस ना, त्याच्या बरोबर ही या ऍडिशनल डबे बरोबर पोचवायचे आहेत बरं का? हा, तुमचं कर्ज लवकर फिटलं पाहिजे का नाही म्हणून आम्ही का नाही एकदम लय कष्ट करून अजून ऑर्डर मिळवली. ऑर्डर नाहीये, ऑर्डरी म्हणायचं. ऑर्डरी मिळवतोय. हा हो, ऑर्डरी ऑर्डरी, खूप 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 काम आहे, खूप. तेव्हा आज खूप काम आहे तुला. हा हे दे, हे घे लिस्ट. आणि डबे एकदम व्यवस्थित पोचव बर का? जरा हाताला मुले. ए बारके, जा का तिच्या बरोबर, जा जरा हेल्प कर बर का तिला. गेल्या गेल्या दोघी गेल्या. बहुतेक आज दोघी मिळून पोचवणार आहेत डबे. दोघी मिळून पोचू दे, नाहीतर आणि कुणाला सांग तिला घेऊन डबे पोचू दे. आपल्याला काय आता कसे किमान 2 तास तरी त्या परत इथे येणार नाही, त्यांची कटकट नाही. म्हणजे तुम्ही काय माझं तोंड बघायलाय परत? चला लागा कामाला, खानावळीत केवढी कामं पडलीत. नुसत्या बघत उभे राहतात बाई बया. काय हळूहळू हालते द्यायची. 2 तासात आपण काय करायचं? आजची अचानक एवढ्या डब्यांची ऑर्डर कुठून आली? काय की मला तर वाटतंय यात यामिनीचाच काय तर गेम. आता खरंच ऑर्डर आल्यात का यामिनीचा गेम आहे, कसं समजायचं? ते आता हे डबे घेऊन गेल्यावरच समजेल. पण यात तिचा काय गेम असेलच ना, तर हे डबे पोचवायच्या नादानं तुला खानावळीपासून दूर ठेवायचा प्लॅन आहे बघ. दिदे, आपण एक प्लॅन करूया. तू फक्त गावातले डबे पोचव, कुमटातले डबे मी पोचवते. पण तुझं कॉलेज? पहिलं लेक्चर ऑफ आहे आज आमचं. मी जाताना हे डबे घेऊन जाते, डबे पोचवून कॉलेजला जाईन. तिचा काय प्लॅन असेलच तर तू इथं पाहिजेच दिदे. पण सगळे डबे व्यवस्थित पोचवा. येस बॉस. यातला निशिदाचा डबा कोणता आहे? जुने दिवस परत आणे, आणि जर नाही आणू शकलो ना तर अक्काच्या खानावळीतलं अन्न परत खाणार नाही.
निशित नाही ते काय नाही, ठरलं की ठरलं. हे माझं व्रत समज. आपली खानावळ परत आपल्या ताब्यात येऊस तर तो हितला डबा खाणार नाही असं त्यानं व्रत केलंय. म्हणजे आपली खानावळ लवकरच आपल्या ताब्यात येणार आहे बघ. कारण आपल्या खानावळीतल्या जेवणाशिवाय निशिदादा जास्त दिवस राहू शकतोय असं मला वाटत नाही. बर, नीट पोचव आणि सावकाश जा. येत. जिंकली तू नियमाप्रमाणे हे 10 रुपये. आता का नाही पुढचा डाव जर तुम्ही जिंकला का नाही तर खानावळ कायमची आपली होणार बया. हा, आणि यमी तू जिंकलीस तर खाना होतं आपली होणारच, पण हे घर पण आपलंच होणार. बया आता जिंकायच लागते. घ्या घ्या लवकर घ्या. राधाक्का, आज जेवणाला कायम गट्टेच नाही. काय बरोबर लागे ना. म्हणजे माझ्याकडे काय बघालेस? मसाला फोडणी सगळं तर तूच केलेलंस ना. मी तर फक्त गरम केलंय ते पण तुला मदत म्हणून. बाकी मी काही एक केलेलं नाही. माझ्याकडे उगाच बघायला. अहो राधा का आमटी गरम आहे पण ताजी नाहीये. आणि रस्सा बी आंबट लागलाय. काय पण मी तर सकाळी सुटून ताजा रस्सा आणि आमटी केलेली. बनवल्याला तर मी काय पिला का काय स्ट्रो टाकून मग. काय राधाक्का, रेट वाढवल्यात आणि शिळ्यांना द्यायला लागलाय वय. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नाही दादा, आणि आधीगत टेस्ट भी नाहीये. राधाक्का, हे काय बरं नाही. तुम्ही बी आता पैसेच मागा लागलाय वय. नाही दादा, तसं नाही आहे. आखे खरंच सांग, मुद्दाम केलंच नाही हे सगळं? हा, आता खानावळ आमच्या ताब्यात आली, मग हे असं सगळं करून बंद पडावे खानावळ. हे सगळं मुद्दाम केलंस ना? खरं सांग. हे बरं आधी, तुला जर जमत नसेल तर आम्ही दुसरा कुक ठेवतो. फक्त ही खानावळ आमच्या नाव करून दे म्हणजे झालं काय. हा, आणि आता का नाही तसंच करावं लागेल. खानावळीवर कब्जा मिळवल्यावर बी आमच्या आईला किती छळ आलाय. अहो तुम्ही सगळे, तुम्ही इतकी वर्ष इथं आमच्याकडे जेवाय येत आहे. आईने कधीतरी तुम्हासनी शिळं खाऊ घातलं असेल असं वाटतंय का तुम्हासनी? आणि आजवर कधीच रेट वाढले नाही. आत्ताच बरं कसे वाढलेत? काही विचार केलाय का? उगा तोंडाला येईल ते बोलताय. हा रेट राधा हक्काने नाही, ह्या लोकांनी वाढवल्यात. राधा हक्का शिळ देणं तर सोडा, तसा विचार बी नाही करू शकत कधी. आज काय झालंय काय कळलं, पण त्यात आईची चूक नाहीये. मग काय माझी चुकी आहे होय? तुझी चूक नाही, तुझं कारस्थान आहे. आय, तू बनवलेला रस्सा आमटी यांनी डब्यात यांच्या माणसासनी पाठवले. ते लिस्टवर नावं वेगळी होती, पण ते डबे सरपंच नंदाताई खोत यांच्याकडे गेलेत. आणि हिनं काल फ्रीज लॉक करून
त्यात कालचा सगळा रस्सा आणि आमटी ठेवलेली आणि आज त्याला नटवून फोडणी देऊन ही तर लोकांनी खायला दिल्या.